बोला मुंबईच्या राजाचा गणपती बाप्पा मंगलमूर्ती गणपती बाप्पा मंगलमूर्ती गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. तर मी अनिरुद्ध सूद बाप्पा माझा मुंबईचा राजा या यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. आज आहे 10 जुलै आणि पहिलं तर सगळ्यांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. आणि आता आपण आलो आहे मुंबईच्या राजाच्या पाद्यपूजन सोहळ्याला. तर बघूया आता तिकडे कशा प्रकारे तो पाद्यपूजन सोहळा पार पडला जातो. तर तुम्हाला या ब्लॉगमध्ये बघायला मिळेलच. तर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, कमेंट करा, शेअर करणे. पूर्ण व्हिडिओ आता नक्की बघा. लाइट्स ऑफ. कृपया लाइट्स ऑफ करा. चला हेवी प्लीज.
बोला मुंबईच्या राजाचा. तमिळनाडू येथील रामनाथ स्वामी मंदिर या नावाने ओळखले जाणार रामेश्वरम मंदिर हे या गणेश गल्ली मैदानात साकारणार आहे. 4 धाम पैकी एक आणि 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असं मंदिर रामनाथ स्वामी मंदिर हे या गणेश गल्ली मैदानात अवतरणार आहे. श्रीरामांना जेव्हा राम सेतू ओलांडायचा होता, जेव्हा ज्या मंदिरात त्यांनी जी पूजा केली होती, हे तेच मंदिर रामनाथ स्वामी मंदिर म्हणजेच रामेश्वरम मंदिर हे या गणेश गल्ली मैदानात या वर्षी अवतरणार आहे. मंडळी कथा सांगतो मुंबईच्या राजाची. अभिवादन. या गणेश गल्लीतच माझा जन्म झालाय. मला अभिमान वाटतो आज मी इथे आले. खूप बरं वाटतं. त्यामुळे मला फार कनेक्टिव्हिटी आहे. मला जवळचा बाप्पा वाटतो अजून. आज योग आला पुन्हा पाद्यपूजेच्या निमित्ताने. हा बाप्पा आपल्यावरची सगळी संकट दूर करू दे आणि सगळ्यांच्या इच्छा पूर्ण करू दे एवढ्याच मी शुभेच्छा व्यक्त करते. आणि आमचा मित्र नंदेश याला 2 लाईन गाण्यासाठी मी आग्रह करते. गणपती बाप्पा. नाही भाई, सगळ्यांनी हात वर करून गणपती बाप्पा मंगलमूर्ती. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. खूप माहोल खूप वेगळा इथे. आणि इथे जी पॉझिटिव्हिटी मला इथे जाणवते बाप्पाच्या, असं वाटतंय बाप्पाचं आगमन आत्ताच झालंय. हो की नाही? वाटतंय की नाही? कारण तो सगळ्यांचा बाप्पा आहे. ती माऊली आहे. आपण म्हणतो आता माऊली आषाढी झाली आणि ही दुसरी माऊली आपल्याला भेटायला लवकरच येणार आहे. तर माझ्यावर गाणार सगळे.
क्या बात है। मुंबईच्या रायाच्या पाद्यपूजनचा जर हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. आणि जर चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.